आपण सादर केलात. सुरुवातीला बुवानी सांगितलं 25 मिनिटं, बुवानी 35 मिनिटं घेतली. आणि तू आता काय केलं रे? हे तू काय केलं तर मला सांग ना. बुवानी सुंदर प्रकारे बुवा तुम्ही सांगितलं. 100% बुवा तुमच्या मताला सहमत आहे मी. तुमका बुवा एकदा म्हटलं, तिने 4 वेळा म्हटलं, आता तुमका तिने केलदा म्हटलं. आता बघून घ्यावा. होय, रणांगणात उतरल्यावर गुरु कोण तुझो ऑन स्टेज बुवा. घरादारापर्यंत तिन्ही बुवा आतापर्यंत गेले नाही. याच्या शर्त्या शेवटापर्यंत पण जाणार नाही बुवा. 100% सांगतो बुवा. तुमची रिस्पेक्ट फक्त अरे तुरे सवय झाली हो. म्हणून अरे तुरे म्हणजे मालवणी भाषेत जाणार पण नाही तुम्ही. 100% विषय अजून तरी तुमची काळी असली तरी काय झाला जाणार नाही. माका 100% विश्वास आहे. ए सोने, तू माका काय सांगते? तू अरे तुरे केलं आणि तू काय केलं? त्यांची पूजा केलं. तुला लाज नाही वाटली? असू देत. 100% सगळ्या मुद्द्यांवरती येणार, कारण विदाऊट गुरुचं बनावट चलो सुशांत जुलपन्न लक्षात घ्या. असू देत. या ठिकाणी श्री गणेश लुभा एजन्सीचे मालक, बरोबर ना? श्री गणेश कृपा एजन्सीचे मालक या ठिकाणी सन्माननीय आमचे परममित्र या ठिकाणी महेश नारकर या माऊलींकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. त्यांची फरमाईश आहे, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. हे गाणं म्हणण्यासाठी त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरु समान असलेले आमचे गुंडूबुवा सावंत त्यांच्या कोरस मंडळीत मध्ये बुवा त्यांना खंजीर वादक साथ करतो तो आमचा अनंत धुरी. ये ना 5 मिनिटं तरी माका बारा वाटतं असं नाही. ये पुढे ये येणार. जैलाच्या शब्दाचं मान राखला नाही तर दोस्ती काय ठेवलं अनंत धुरी. खुर्चीवर बसवतो. आहे आपले बस सटेल करायला जाऊ का ना. हा 50 परत घेतलो. अनंत धुरी इलो नाही तर सुशांत जोईल हात पाय पेटी बंद करतो. बघा इलो मग ह्या म्हणतात प्रेम. बस तू. गुंडूबुवा सावंत त्यांना खंजीरबुवा साथ करतात. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे परम मित्र वाटेल म्हणला. अनंत धुरी माऊलींकडून हे 51 रुपयांचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे हॉटेल नेचर व्ह्यू मांडकुली यांच्याकडून बंद पाकिट आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. शूरामी हम नमक है महाराज. छावा पिक्चर बघितला काय? हर हर महादेव. विकी कौशल. हम नमक है महाराज. हुजूर तुम नमक जी है. तुम्ही नमक जरी असलात तरी आम्ही विरोधकांच्या जखमांवरती तुम्हाला पासू. हम नमक है महाराज. नहीं तुम नमक नहीं भगवान, तुम चंदन हो. कोणी सांगितलं? माझ्या छावानं सांगितलं. सरता शेवटाक घात कोणी केल्यान? आपलेच साथीदार. आणि सरता शेवटाक माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा घात झाला, संभाजी महाराजांचा घात झाला. बरोबर की ना? आपलेच वाईट असतात. ह्या कलियुग हा. तो माझ्या देवगडचो आणि तो माझ्यावरला भांडता. बिंदास भांडणं बुवा. त्याका माहिती आहे माका किती जे माका बोललो तरी जोईल बोले का पुराण बोलतो. अरे आता नाही वर बघू. फोन लाय फोन. काय गाणी म्हणतात त्या? काय न्याय आहे का? न्याय. अरे गाणं म्हणताना न्याय द्यायचं बघ. दादा तुझ्यासाठी. आईच्या गर्भात उमगली सुंदराची रीत. आईच्या गर्भात उमगली सुंदराची रीत. तलवारीशी लगीन लागल जगली येडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पाणी छाती. देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती.
प्रेमदेशन धर्मापायी प्रेमदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती प्रेमदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती हॅलो करे झिंकाविया 500 रुपयाच्या मानानं तसं गाणं हो गो तिने काय म्हटलं फुले रिएक्शन तुम्ही दोघं जाओ गाडीत बसा जावा माका युट्यूब असला तरी बंद झाला काय कोण पाना किती खाता कोण आतापर्यंत हरितुरे झाला बुवा दिलगिरी व्यक्त करतो लाईव्ह गाडीमध्ये बुवा पाया पडून तुमची सॉरी म्हणून म्हणजे दिलगिरी व्यक्त करते तो तुमका काय काय बोललो सगळा सांगतेले वाय जरा थांबा कारण बुवा कसं असतं माहिती समोरचं बुवा जर टार्गेट करत पण आता पण तुम्हाला सांगतो लाईव्ह गाडीला बुवा तुमच्या भाजनाचं नाव नाही ठेवलंय मी फक्त तुम्ही आज आनंदजी सावंत तुमच्याकडे शब्द टाकूच आणि तुम्ही होता उद्या पण मागता मुंबईमध्ये भारी आहे माझं तुषार नव्हतं तर बाबा दादा तयार 100% नाही येणार काय 100% येणार बुवा हा ते आमचा कोण पण तेवढा बोलता बा चांगल्या पद्धतीने समोर तुझं टार्गेट करत असं तर 100% बोलणं कर्तव्य आहे ना बुवा विदाऊट गुरुचे बनावटचे आम्ही नाही पण तुम्ही त्याचा अर्थाच होणार तर घरी पांचांची शाळामध्ये सुताराची शाळा म्हटलेली तू काय नाही बोललं काय कोणा काळात आता बरोबर वळखायला गेलो तो यातून का घेता तुम्ही उलट अर्थाच अनर्थ केला का बघा तिकडे गाड्यावर बसला ना ते काय सांगलंय का पंचाळाची शाळा म्हणून जातीवंत सुताराची शाळा हे गाणी काय असतात ना गाणी कशी म्हटली जातात माहीत थांबत 100% अजून होऊचा ह्या काय ह्याच्यापेक्षा पेटतेला पण थोडं श्वास आधी घेते दीर्घ श्वास घेतो 500 रुपयात नाही 500 रुपयाच्या मनात गाणं नको तू पैसे मोजूनच मरतलस वाटतं सकाळ होईपर्यंत हल हल जेवढे तुका इफेक्ट सोडू का तेवढे इफेक्ट सोडू सोड आधी गाणं म्हणते गाणं चालू झालं की त्याच्यात नाही इफेक्ट सोड असं तर ठीक आहे झिंकावेवा कुठून मराव ए पेटी बरी वाजता काय रे काय पेटी वाजता ना कारण तुझं पेटी आहे तुम्ही तुझं काय संबंध नाही ना म्हणून विचारते झिंकावेवा कुठून मराव हेचा माला ठाव कुठून मराव हेचा माला ठाव करून मराव करून जगाव हेचा माला ठाव देशापायी सारी विसरू माया ममता देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती ओके वैस्वर हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर आहे बुवा सगळ्या देवांच्या चरणाशी जरी नतमस्तक झाला तरी एकमेव असा देव आहे सगळे बुवा आपले स्वप्न म्हणा सगळ्या वा आकांक्षा मनातील इच्छा आकांक्षा 100% पूर्ण होणार जर आपण आपल्या घरातील आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक झालो काहीच्या तीर्थक्षेत्रात जाऊची गरज नाही म्हणून काय म्हणतोय बघा आईच्या गर्भात उमगली सुंदराची आईच्या गर्भात उमगली सुंदराची तलवारीशी लगीन लागल जडली लाख संकटे झेलून घेय अशी पाणी
देवदेशन धर्मापायी प्राण घेतलं हाती देवदेशन धर्मापायी प्राण घेतलं हाती लोक गेली तर काय पर्याय नाही असू देत कारण फरमाईश म्हटल्यानंतर बुवा 500 रुपयाचं बुवा आहे नाही तुमचं प्रेम आणि तुम्ही काय म्हणताला 500 रुपये देऊन बुवान काय गाणं बरोबर म्हटलं नाही हा महत्वाचा उद्देश आहे लोक तशी जाऊची नाही अजून हेंका दोघांका ठोके देऊचं माझ्याकडे हा पण त्याची आधी पहिली त्या खात जोडत आधी मी खान जोडतोय ए गाणं तू म्हणतोस ना अरे एखाद्या प्रियसीच्या पुढे काय त्या गाणं म्हटलं तर प्रियसी येऊन झोपात का पुढचं सांगितलं असते पण त्या नको म्हटलं जाऊ दे काय प्रीतही प्रीतही उमजे ना जडला का जीवा समजे ना कशी सांगू मी बघे बुवा कशी सांगू मी माझ्या मनीची व्यथारी मेहंदीने या महिने माझा शिटी मारूचा बाबा शकुनाच्या मेहंदीने फुलले रे क्षण माझे फुलले रे ह्याका म्हणतात जशाक तसा गाणं उतरवणं अरे काहीतरी आपलं तुझी काही दोन स्टँडर्ड तू आता हा आता चालू होता ना लक्षात घे पहिला आधी अखिलेश महाराजांकडे जाऊया तू सांगतोस ना वाईटन अभिभुवांसोबत म्हणता जेवढे कार्यक्रम मी म्हणता केलोय या मी पण लक्षात ठेवा तू एका गर्व झालो अभिभुवांसोबत तू कार्यक्रम केलं तेवढे माका म्हणता तू डबल बारी केलंस काय हे त्या वयात 14 वयात भिके मागण बारी करणारा जोईल बुवा नाही लक्षात घे तुझ्या माहितीसाठी सांगतोय अभिभुवांसोबत माझा कार्यक्रम केला असेल 100% का असू दे चांगली गोष्ट आहे ना बुवा पण तुका आज मी नडतोय लक्षात ठेव आज तुका जोईल बुवाशिवाय पर्याय नाही लक्षात ठेव या काहीतरी वाईट वाटतं माका आज या तू परत बोला नको आज जोईल बुवा तुझ्या जोडी खा म्हणून आज अखिलेश पालखे काहीतरी चालतं आज जर ठरवलोय की अखिलेश पालखे म्हणून बसायचा नाही तर मग अखिलेश पालखे काय होतं तर तू वळताना तुझी स्वतःची विद्वत तू वळा काय नाही गाडी केला त्याच्या आईच्या टपऱ्यात बघवण्याची गाडी उभी असताना काय टेन्शन घ्यायचं नाही आणि बुवाने सांगितलं विशाल मसूरकर बुवांसोबत बुवा म्हणजे तुझा मोठेपण कारण सांगायचं तात्पर्य मायबा भजन श्रोते एवढंच आहे 3 अक्षराचं नशीब 2.5 अक्षराचं भाग्य 2 अक्षराचं लक आपल्याला साथ देऊन जाईल पण एका अक्षराचा आपला जो मी पण आहे तो मारून टाकल्याशिवाय राहणार नाही म्हणून तू तुका गर्वन अरे गर्वन फुगलोस तू लक्षात ठेव अरे काय मी पण काय तू घेता तो अरे अहंकारामुळे शिशुपालाचं मुंडकं छाटलं गेलं बुवा अहंकारामुळे कौरव मारले गेले अहंकारामुळे या कलियुगात बुवा व्यास मुनी गाढव म्हणून वावरतात नाही बुवा काय साठल कर बुवा अजून पण वावरतात व्यास मुनी गाढवाचा मुकुंदा लक्षात घ्या अध्यात्म काय तू सांगूची गरज नाही ना आता तू अध्यात्म शिकू नको तेवढी तू पात्र तो बुवा नाही तू लक्षात घे मला सांगतोय की नामांकित भजनी बुवांसोबत कार्यक्रम केले अरे उद्या आहे ना 1 तारीखला विशाल मसूरकर बुवांसोबत माझी अरुण घाडी बुवा पण बुवा आहे ते बघा इथं आहेत त्यांना जाऊन विचारा त्यांच्यासोबत पण बुवा कार्यक्रम केले माझे समीर कदम बुवा आहेत प्रवीण सुतार बुवा आहेत वैभव सावंत बुवा आहेत नामांकित भजनी बुवा आहेत ना बुवा केले ना आम्ही कार्यक्रम आम्ही मोठेपणा सांगले की आम्हा बुवांशिवाय ह्या केलंय म्हणा नाही ना मग तू कशा स्वतःची लाल करतो असं देत त्यात नंतर एवढी माका आधी सांगा दोन्ही बुवानी माका सांगा एवढी हे काही मायबाप जनता काय खुळी आहे काय हो आग लागो तुमच्या पेनात तुमच्या कांदा लागला तुमच्या पेनात का माका सांगा ह्या लोकांना तुम्ही पेनात काय तुम्ही देतलाच काय पेनाची शाही देतला
एवढे खोडी आहेत की नको ते अर्थाचे अनर्थ करून तुम्ही जोक सांगतात आणि तो सांगता बुवा पॅन ह्या करून गेले म्हणून शाही झाडून गेले. तुका लाज नाही वाटत? सकाळी उठान तोंड बघून असले बुवाचा आणि माका सांगता तू अरे तुरे करतो. मग तू आता काय तू चुकत घालते म्हणून सांगणार तुमची इज्जत. पेन कांडा लागून तुमच्या पॅनात पण बुवा कधी बोलतला ज्ञानदेव सुतार बुवाचा शिष्य म्हणून तुम्ही ह्या केला. माका विषय माहिती असतो तर डायरेक्ट घरात येऊन तुमका भेटून गेला ते का तुम्हाला येता एक डझन आंब्याची पेटी भांडला असतो. काय सांगता तुम्ही? एकदा बुवा तुम्हाला सांगतो एकदा सुशांत बुवा एखाद्या बुवा जीव लावल्या तर त्याचा माहिती आहे फाळके एकदा जीव लावल्यानंतर मरेपर्यंत लावणार. ह्या कायच नाही ह्या आमचा फक्त 10%चा 90% ह्याच्यापेक्षा पेटता. कधी कधी पकवास पण हे घेतलेले वाजून दाखवूसाठी मात्र तुमका काय माहिती आहे त्याचा विचारा. मजा नाही तर तू फक्त पैसे कोण आणतला मजा नाही. मी लवकर म्हणून मजाची माती झाली. बुवा तुमच्यावरती ह्या मांडकोली वाशियांचं प्रेम आहे बुवा. 100% तुमच्याकडे पैसे तुमच्या भेटत घेत राहा. पैसे कधी नाही म्हणायचं नाही. एक वेळ कोण सांगल्या चाय घर चाय नाही म्हटलं तरी चालेल पण पैसे कोण देतात पैशाक नाही म्हणायचं नाही. कारण ती लक्ष्मी आहे या काय नाही कोण जाऊन असता सकाळी हा ओ इलास अखिलेश फाळके कोणी जोईल कोण साला नाही ना काढल्या गृहलक्ष्मी तिचे सगळा देव खाया उद्या हा काय नाही. तुमचा झाला हो 65 वर्ष झाला तो दगडे खाली खाणार मेलो मी खाली खाणार मेलो. आमच्या दोघांचा काय जमत होऊ नाही अजून काय असलं तर बघा घाटावर तो बघा आता मग बरोबर तो घाटावर तो किती एवढे भारी झाले आपला एकच हा रूप सावळे सुंदर म्हणाल माताजी सांगले की त्यांनी आईच्या औषध काढल्यानं राग तेव्हा त्याला सांगले मी की वारकरी चेंज कर म्हणून केल्यानं काय केलं कट्टेवर हगीत लावू लागते साधारणच्या कामा नाही ती कल कट्टेवरी मापाचं नाही गावलं तर मी शिवून देतोय ना बनत्याचो काय टेन्शन घेता सगळ्या कलेने हा भरलेलो सुशांत झालेला यो. ए सन्या काय असतं लक्षात घे मायबाप भजलीच होते एखाद्या माणसाच्या पुढे पंचपक्वानाचा ताट ठेवलाच ना तर तो माणूस त्या पंचपक्वानाचा आस्वाद 100% धुळीवर चांगल्या पद्धतीने घेतो लोक. आणि तुमची मोठेपणा केल्या शिवाजी वाडीच्या मोठेपण तुमचं केल्या सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक असे माझे भाव असतो तुम्ही लक्षात ठेवा. पण आज भावा कोणी विसरतात माझं चैतन्य आज नाही काय बोलतो रे फक्त उद्या 11 वाजता फोन उचल माझं झोपण उठलंय की तुझा उद्या बघतोय म्हणजे का उद्या देखील कार्यक्रम आहे मालवणला बुवा. शिवाजी वाडीची मोठेपणा तू सांगतो अरे मग त्यांचा शब्द नाही कशात पाहिलं एक तास तुला लाज नाही वाटली आता वारकरीच्या माध्यमातून 1 तास काढू लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. आणि तुम्ही काय हसतास हो तुमका सांगता तो माकड म्हणता म्हातारो झालो तरी गोलांटे कधी घाल्यान तरी आपली जागा सोडा म्हणजे तुम्ही माकड सांगा माका काय पेन फेकावया जाऊ दे कांदा पेन नसले मी अशी किती पेन चगळून टाकली अशी 12 13 वावात घेऊन दिली अशी खवळ्या माशांक ऐकलाच गायता माझ्यासारखे पुढे देते 4 कांडा नको हे सोने अरे बघ आता त्याच्या ए इकडे इकडे बघ तू इकडे बघ शाने शानू म्हण इकडे बघ कलिंगम नाही हो कलिंगड मग चांगला बरं ठीक आहे होय अखिलेश भाईके इधर दे कमी गिरीश तो रामाची बाजू गिरीशला पण सांगतोय पण तू एवढं मोठं पंडित ना तू आज मला सांग गेली 2.5 ते 3 वर्ष मी तुझ्यासोबत भारी करतोय तेव्हा माझी पेटी खायच्या स्टँडर्डला होती कशी होती रे हा काळी 2 स्टँडर्डला याच्यासोबत नाही म्हटलं तरी 50 पारे आम्ही केल्या काळी 2 स्टँडर्ड वरती आणि तू आता मला सांगतो सगळा स्टँडर्ड माझा पेन देखील स्टँडर्ड आपण मी काहीतरी पेन असा काढीत नेतात तुला काय माहिती लेक्सीचा पेन लेक्सीचा निळी शाही या काय सांगतात कांदा लागला तुझ्या पेनात तुमच्या
दोघांची तुझी पांढरी माझी नाही तुमची कसली करडी हा अरे लाज वाटा बाई अरे बघा सांग तुझे गुरुजी ज्ञानदेव सुतार बुवा त्यांच्या चरणाशी नतमस्तक असे बुवा माका एक गोष्ट सांग ज्ञानदेव सुतार बुवा सफेद तोंडला भजन करतो का काय मायबा भजने सुद्धा चुकीचा काय मगाशी बोलता एक शब्द बोलून गेलो बाळके बुवा काय की कसला ऐका म्हणता सफेद तोंडचा हल्लाशी माझी सफेद ती ना एवढं मोठं शानू बुवा तू माका एक गोष्ट सांगा ना बुवा तुमचा पट्टा काय हो ज्ञानदेव सुतार बुवा सफेद तोंड वरती भजन करतात म्हणजे का चुकीचा माझे विलास पाटील बुवा नाही म्हटलं तरी 30 ते 35 कार्यक्रम माझ्या विलास पाटील बुवांची पेटी माझे कुणकेश्वरचं आमचं रत्न अविनाश घाडी बुवा त्यांच्याकडे ती पेटी स्वाधीन केलं त्या पेटीवरती त्याच्या माहिती आहे त्या पेटीवरती 30 ते 35 कार्यक्रम मी केले विलास पाटील बुवा लंडन मध्ये हरिनामाचा जय घोष झेंडा रोविलानी त्यांच्या पेटीवर मी कार्यक्रम केले ते काही गाडी एक मध्ये भजन करीत का चुकीचा काय हो म्हणजे एवढं मोठं शान हो वर म्हटलं म्हणजे भजन नाही ना बुवा अरे एखाद्या आयोजकांकडून फरमाईशिली मायबा भजन स्वतः बरोबर केला तेवढा आवाज आपला लागा करतो तर तो खरो भजनी बुवा म्हणतोय मी लक्षात घे माझं लागणार म्हणजे काय रियाज आहे ना मोठेपणा नाही मोठेपणा माझी असली तुम्ही काय तर म्हणशाचा मागा चालत पण बुवा रियाज असतो ना एक गोष्टीचा आता त्यांनी मागा सांगल्या मागाशी तुम्ही साक्षी आहे सगळेजण बुवा साक्षी असत काय मगाशी सांगल्या या म्हणता रागाचा माका नाव सांग तुझी माझी अख्खी बिदागी मी तुका देतलंय माहिती नाही कशी काढदिवसाची नसली म्हणून काय कसं हाता बघा नावर तर तोंड ओढायचा नाही मध्ये मग मागाशी सांगलं ना बोलणार नाही म्हणून तो खावायचा काय सांगणार हो यांना काय सांगणार मका सांगा की मी माझी अख्खी बिदागी तुझ्या पुढ्यात देणार आणि आपल्या सांगता बुवाकडे चांगलं भजन आहे 20, 25, 30, 35 रागाचा अभ्यास आहे सांगतो राग खायचो म्हणा तुका लाज नाही वाटत एवढे का आम्ही काय काळातले बुवा वाटलो तू धापा खायचो बुवा म्हणून व्हायचं त्या लोकांना येते ह्या माणसा विचारून दाखव बुक राग दाखव ना बघूया काय सोडवतात ते दाखी म्हणतात सुतार बुवाची शाळा म्हणून सांगतात ना बुवा दाखव याचा तो राग झाला होता का बघूया सोडवता काय 35 वर्षाचा अभ्यास तुमचा काय तो माका आज बघतो चला 6 खायचे 8 पण होती ह्या व्यक्तीने पेटीचं चालून सुरुवात केल्यानंतर रे बाबा 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 बुवा लय वाईट वाटतं हो लय वाईट वाटतं बुवा की तुम्ही मागाशी बोललात की लोके गुमांच्या जीवावर जास्त म्हणा बुवा या लाईव्ह बारी मध्ये सांगते लोके बुवा माझ्या गुरु समान होत माका जा काय हव्या नको असत माझे गुरु माका देतो अभिषेक बुवा दुर्वस बुवा तरी पण त्याच्या पाठोपाठ लोके बुवा आता जरी बुवा फोन केला आज त्या स्थानावरती बुवा 3 वर्ष ऐकून घे खुळ्या आज तुझ्यासाठी उर्शी गडदेवाडी अजित मुळम बुवा यांच्या गावात सलग 3 वर्ष बुवा कार्यक्रम केला मी ऐकडे 3 वर्ष झाली 3 वर्ष झाली बुवा त्या स्थानावरती सलग सुशांत जोईल बुवा प्रथमदा एका वर्षात आपल्याला बाळकी होतो विचारा ते नाही होतं ना मला खायचा लोकांना सांगतो म्हणजे आम्ही काही खुळे बुवा असो आज तिकडे गुंडू बुवा आणि लोके बुवांची बारी आहे मला देखील फोन आला पण तुझ्या शब्दा खातीर आज बारी येते दण झाली आहे नाही तर 100% आज पण आपल्याच बाळकी आणि सुशांत जोईलचीच बारी होती लाईव्ह बारी तुला सांगते बुवा कोण नाही बियाणार एकमेव बघा अडके बुवा नडणार एकमेव आहे की सांगायचं कुठे राहत एकटोच होईल सुशांत जोईल एकटो आहे का नडता बाकी त्यांच्यातून हेरिये खाता माहिती आहे पण त्याचा माहिती आहे म्हणून तो सांगता सुशांत जोईल बुवा बोलायची गरज नाही जोईल बुवा नुसतं भजन जरी केल्यान तरी म्हणता बारी मारून जाता ही आमची ताकद ही काय तुम्ही सांगता का नाही तुम्हाला वाटतं तेरायचे वडे खाल्याशिवाय घरात जाणारच नाही दोघवल्याचे तेरायचे दिगवल्याचे तेरायचे वडे खाणार तू एवढं वापे घालवतो काय खिशात हात घातलं ते काढ ना तुला काय काय दादा एवढं तुझा प्रेम नाही अरे बाळके बुवा तरी दे दशावताराला बाबा बंदी आहे आता मागाशी त्याने बोललोय मी 200 रुपये तुमका मेले केवढं झालं माझा काय हे टोपीवाले का हॅलो हॅलो कसं त्याचा पेन आता
तिन्ही बुवाना हा मी एक दशावतारी कलाकार असेल. हा सुधीर कलिंगण लोक राजा आमचा आवडतो राजा हा. प्रत्येकाच्या मनातलो राजा म्हणा मनातलो राजा. हा. मग तुमका तिन्ही बुवांका मी आव्हान देतो हा आणि सारे गम पदनी सा हा सानी ध पम गरे सा हा. हे सप्तस्वर वाजायचा. हा. या सप्तसुरांचा स्थान खायचा यस आणि त्यांचं स्वर कोणते ते काढून दाखव. काही नवीन असे श्रोते बाईक चालू कर रे. बाईक चालू करते तू चालू कर सांगता ऐकायचा हे चांगले बर सप्तसुराच्या काय त्यांनी सांगितलं सांग पळा होतो म्हणजे हे काय विद्वत्तेचा बुवा होतो बघा अरे तुला लाज वाटत बाई पळा मग डोळ्यामध्ये त्यांनी सांगितले माका काय राग गेले नाही तरी बघ त्याच्या लाज गेल्यावर माणूस कसा लागतो बघ तुला लाज नाही वाटत आता घरात नावा मी लावून काल म्हणते करून ऐकलास आता घरात नावा झाले का मग पदानिसा ह्याच्यात म्हणतं सोड टाका म्हणजे आता का 12 खडी लिहू ते भारी आहेत काका पण एक वाक्य तुम्ही सांगितलं तर माऊली आता की लोक राजा नाच करायचा नाही बाबा हे घेणे जरा पक्वास घ्यायचं लोक राजा मानामानामध्ये राज्य केलं बुवा त्या दिवशी या 2025 मध्ये आमच्या मोरवेवाडीमध्ये बुवा दशावतार होता वेडा चंदनची भूमिका मी लय त्या दादाचो फॅन झाले वेडा चंदन ही भूमिका ज्या वेळेस त्यांनी केली आई शपथ सांगते त्या दादासोबत माझ्याकडे सेल्फी माझ्या दुसऱ्या मोबाईल मध्ये काहीतरी नाव चंदन काय पंकज असं काहीतरी त्या दादाचं नाव होतं आणि स्वतः सिद्धेश कलिंगण माऊली त्या ठिकाणी होते पण मी दशावताराचं एवढं मोठं फॅन आणि दशावतार म्हटल्यानंतर वेडा चंदन ही भूमिका ज्या वेळेस मी ती बघितली आई शपथ भाऊन सांगते घरा नाही बदलत होते की दशावतार काय असतं आणि त्याची मेहनत काय असतं रात्र गाजून हार्मोनियम वरती बसून आवाज तेवढ्या स्वरात आवाज लावणं पण त्या बड्या कमळाचं नाम नाही का खरोखर सगळ्यांना सलाम जोरदार टाळ्या झाला पाहिजे दशावतारी कलावंतांसाठी रिक्त झाला दरबार ज्ञान झाली तलवार लोक राजा परतून ये रे पुन्हा एक वार लोक राजा परतून ये रे पुन्हा एक वार रिक्त झाला दरबार रिक्त झाला दरबार ज्ञान झाली तलवार लोक राजा परतून ये रे पुन्हा एक वार लोक राजा परतून ये रे पुन्हा एक वार लोक राजा परतून ये रे पुन्हा एक वार ह्या गाण्यात लंगर हो म्हटलं तुषार परब होते दशावतारा जन्मावाईला बरोबर ना साठेल कर बुवा तुमका माहिती नाही मग तुम्हाला वाटलं पुढा सोडूक झाला तुमका हो तुमका दशावतार ह्या लोकराजाचा गाणं तुमका माहिती नसतं तर तुमका पुढा सोडूक झाला तुम्ही माझ्या वेळा बॅग घेऊन झाला यांका सोडूचा झाला वाटत दशावतारा जन्मावाईला दशावतारा जन्मावाईला ऐसा राजा भूषण झाला ऐसा राजा भूषण झाला रिक्त झाला दरबार जन झाली तलवार लोक राजा परतून ये रे पुन्हा एक वार लोक राजा परतून ये रे पुन्हा एक वार लोक राजा परतून ये रे पुन्हा एक वार
टाळ्या त्या माझ्या सुधीर राजा कलिंगणांसाठी झाला पाहिजे. त्यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लागू दे अशी स्वयंभू कुणकेश्वरा चरणी प्रार्थना करते बुवा. आता राहता राहिला विषय बुवांचा की बुवा तुम्ही असं तुमचं म्हणणं आहे की मी तुमच्या भाषणाला नाव ठेवलं. बुवा भाषणाला नाव ठेवलं नाही. जय जय राम जय जय राम कृष्ण. ह्याचा धरून नोटिशन बोलता 11 मात्र ना. वैता माझ्या वैत बुवा ऐका नोटेशन म्हटलंच ना. वैता माझ्या नाही नाही काय गरज नाही ना म्हणूची बुवा. कशाला म्हणा सगळ्यात ताकदीनं आम्ही असं बुवा 100%. आज तुम्ही 30 वर्षात जरी केला तरी बुवा 5-6 वर्षात 100% काहीतरी प्रयत्न करतोय ना बुवा. जय जय राम दाखव माझ्या बुवांना दाखव दे तिकडे दाखव. जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण. बरोबर आहे बुवा. 11 मात्रा या 11 मात्राचा बुवा यमन रागाचा आहे. बरोबर आहे ना. राजा राम राम कृष्ण हरी या दुसऱ्या त्याच्यात ऐका ना ऐका ऐका 19-20 होता ऐका. ये तोंड सांगून गप्रो तुझं काय विषय हा. पूर्ण नोटेशन आहे बघ. ऐकून घ्या बुवा. स्वराधीश दुर्वास गुरु बुवांचा मी चेलो ऐकला. त्रिताला 11 मात्रा त्याचा की नाही. हे गेली 25 वर्ष युट्यूब साक्षी आहे बुवा आणि तो माणूस साक्षी आहे. तो बघ आता करतो. गेली 25 वर्ष माझ्या दुर्वास बुवांना ह्या दोघांनी साथ केली बुवा. बरोबर ना. त्यांच्या नोटेशन तू मगाशी एक 1 मॅन शो दादा नोटेशन म्हटलं 1 मॅन शो तर जोरदार त्या दादासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. एक नोटेशन म्हटलंस तू एक ह्या मी बघतो मी साक्षी आहे. ऐकला जय जय राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम. आठवणार आहे आठव 19-20 होता काहीतरी आठव. राम कृष्ण हरी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण. 11 मात्रेचं नोटेशन आहे बुवा. आहे माझ्याकडे बुवा. हे बघा फक्त त्या मात्रेचं बुवा नोटेशन माझ्याकडे नाही. फक्त 11 मात्राचं नोटेशन आहे. 2 असत 2 अशी जय जय पम गम घरी राम कृष्ण हरी रे ग रे गम गम द मदनी सानी धनी ध पम प गम घरी. हा काय सांगले तुमच्याकडे काय आता आता मला म्हणून दाखवाना. कोरस अजिबात कोरस नाही काय म्हणायचं नाही. ह्या सगळ्याचा हा ना हा बघा या सगळा हाता तुमचा आता दिला. या सगळ्या बक्षीस तुमचा आता दिला. त्या कोरसने फक्त आनंद माऊलीने फक्त त्या नोटेशन वाजवायचा आणि ह्या दादांचा नोटेशन वाजवायचा. एक काही कोरसने त्या नोटेशन म्हणायचं नाही. तुमच्याकडे तेवढी धमक बुवा त्या नोटेशन माझा तुम्ही म्हणत दाखवा. आजच्या बिला घेतले 2000 रुपये आणि ह्या सगळ्या बक्षीस बुवा तुमच्या प्रत्येक नाही ठेवले आज असून उघडो हराम जाते. ह्या नोटेशन 11 मात्रा गजर घेत आहे. गजर करा
तुला भातुकलीचा मंत्र जरा थांब. 19 ऐकून घ्या, 19-20 होता 100% 19-20 होता. मी या अभंगाच्या वेळी सुरुवातीक या नोटेशनचं नाही म्हणून दाखवलं तर माझं नाव बदला बुवा ट्यूब पेटत नाही. कारण यमन राग माझा तो खूप नोटेशन असं 10 मात्रा पण हा ना. असं ते बुवा 10 मात्रा पण नोटेशन आहे. माझे लोक बुवा ते नोटेशन म्हणतात 10 मात्रेचं नोटेशन. असं ते या ठिकाणी बुवांचा तेवढा मुद्दा आहे, तेवढा बुवा बोलले तेवढे 100%. आणि तो जो कोण बाहेर कोण आयोजक कोण असेल किंवा मला माहिती नाही कोण भजनी रसिक आहेत त्यांनी फक्त स्टेजवरती या आणि फक्त एवढं सांगा की बुवा गजर घ्या. 100% गजराला चालू करतो. कुठेतरी रस्त्यावरच्या झाडाच्या पाठी किंवा गाडीच्या पाठी राहून जर तुम्ही बोलत असाल तर बुवा ही एका बुवाची कुठेतरी कमीपण केल्यासारखे आहे असं वैयक्तिक माझं मत आहे. काय चुकीचं असेल तर तुमच्या चरणापाशी नतमस्तक आहे बुवा. असू देत. त्यानंतर बुवाने सांगितलं वारकरी रागातील गाणी, वारकरी रागातील बुवा ती गाणी आहेत बरोबर ना. म्हणजे राग जो अंश दोन्ही आहे त्याच्यातली गाणी वारकरी मध्ये म्हणू शकत नाही. प्रस्तावनेच्या आधी बचावणी केलेली तो बुवा चालतात. या 30 वर्षाचं भजन काय मला सांगा. आणि रूपाच्या माध्यमातून गाणी म्हटली चुकीची व रूपाच्या अभंगातून जर प्रमाण बतावणी केली तर कितपत योग्य त्याचा मागा सांगा. कितपत योग्य त्याचा मागा सांगा ना बुवा. आता गजर न घालता पेटी बंद करतोय हात जोटे पाहुणे मध्ये की घराला जाते नाहीतर काय सांगताला बुद्धी असत ना. वारकरीच्या माध्यमातून रागातली गाणी म्हणायला म्हणजे भजन नाही. घोटीने गाणं सांगलाच नाही मग एवढं झक मारू पाहिजे का 80-85 किलोमीटरवर ना. भजनाच्या माध्यमातून बोल गजर घे. पंचवीस वर्ष पोरस साथ केलं तुमका लगेच पटकन मला सांगा भया होता. भातुकलीच्या खेळामधली पुनश्व सांगतो बुवा तुमच्या भजनाला बोललो नाही. आज चिंतामणी पांचाळ बुवा परशुराम पांचाळ बुवा या काय नवीन सांगायची तुमका गोष्ट नाही. अजरामर करून ठेवलेली नोटेशन. आणि तुम्ही सांगितलास की माझे वडील चिंतामणी पांचाळ बुवा माझे वडील आणि माझे पंजोबा माझे आजोबा परशुराम सुतार बुवा. अरे 7 पिढींका संपणार नाही बुवा एवढा माझ्या सुतार बुवानी करून ठेवलेला लक्षात ठेवा. चिंतामणी पांचाळ बुवा असू दे किंवा परशुराम पांचाळ बुवा असू दे बुवा भजनाच्या माध्यमातून ते भांडत होते. ठीक आहे नोटेशन आहे. अभंगाच्या सुरुवातीला 100% तर तुमका नोटेशन म्हणून दाखवणार आणि नाही म्हटलंय तर तुमचे पाय चाटून जाईल एवढं तुमचा आता भजनाच्या पेटीवर बसून सांगतो. 19-20 होता माऊली 100%. भातुकलीच्या खेळामधली या ठिकाणी महेश नरकर माऊली त्यांची फरमाईश आहे. राजानी करानी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. असू देत बुवा तुम्हाला देखील सांगतो एवढंच जर काय वाटत असत 100% पुन्हा शिवाय एकदा इथे काहीतरी बारी लावा. त्याचा थांबवतच ना ठीक आहे थांबू दे पण शक्यतो मी त्याचा जोडे घेऊन चलते तो माका जोडे घेऊन चालतात. जीवा भावाचा प्रेम आमचा तुम्ही एवढ्याच मगापासून सांगताच ना पुढच्या वेळी काहीतरी चला तुमचा चॅलेंज स्वीकारला. खायच्या पट्ट्यात बारी खारे पाटणात लावा नाही तर तुमच्या गोवा बॉर्डरला लावा इन्सुलीत लावा बांध्यात लावा कोणाला किती बारी लावा. सुशांत जोईल खंबीर असा काय एक ग्रुपने फक्त नारळ द्यावा बघूया किसमी कितना एकदम. राजा बदला मला समजली शब्दा वाचून भाषा माझ्या भातुकलीच्या खेळामधली भातुकलीच्या खेळामधली राजानी करारी अर्ध्यावरती गाव मोडीला अधुरी कहाणी अर्ध्यावरती गाव मोडीला अधुरी कहाणी अर्ध्यावरती गाव मोडीला. कुडाळ नगरी सामना गेला भजन रसिक बघाया आला. अकलेच्या कांद्याला काय सांगावं याची कोपडीच सटकली या सातेलकर भुवानी. ए पाकरा
तुला आजार, तुझ्यावरचं प्रेम, माझ्या बाजून जरी नाही बोललो तरी ताकद बुवा. अरे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांका मारूसाठी त्या औरंगाची म्हणा एकाची कोणची हिंमत एकट्याची झाली नाही, पण लाखोची फौज घेऊन येलो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांका मारूसाठी. अरे असे 2 बुवा काय 4 बुवा जरी लावला तरी 60% नळाची ताकद या जोडील बुवा. लक्षात ठेवा. या सातेलकर भुवानी हरी नामाची वाट लावू. हरी बोल. मणकुली नगरी सामना रंगला, भजन रसिक ऐकाया आला, भजन रसिक बघाया आला. अकलेच्या कांद्याला काही सांगावं, अकलेच्या कांद्याला काही सांगावं. याची कोपरीच सटाकली, याची कोपरीच सटाकली. या सातेलकर भुवानी, या सातेलकर भुवानी हरी नामाची वाट लावली. हरी बोल. असे धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. असू देत, धन्यवाद. या ठिकाणी एक फरमाईश आहे आमच्या परशुराम पंचाळ बुवांचा बुवा गजर आहे मनारे. हा गजर बुवा शॉर्ट अँड स्वीट मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी बारी आपल्याकडे देतोय. नाकडोळ कान जुबान मन मना रे तन मन लावून कल भजन रे. कारण नाकडोळ कान आणि जुबान या सगळ्याचा सरपंच जर कोण असेल तर ते आपलं मन आहे. माझ्या आजोबांनी सांगितलंय, माझ्या आजोबांनी काय सांगितलंय बघा या गजराच्या माध्यमातून. नाकडोळ कान जुबान संसारी घालीत नाही मान, वाघरी जपून वाघरी जपून बुवा तुझ भान रे. बुवा रे तन मन लावून कर भजन रे. वाघरी जपून बुवा तुझ भान रे. म्हणा रे तन मन लावून कर भजन म्हणून सुरुवातीला काय ना काय नाकाला वास आला सांगत सुद्धा नाकाला वास आला कमी सुद्धा साधू दाजे घालून माळा नको ती घाल थोडा. आपल्या एरियात कोण पण वाव लक्षात ठेव, पण त्या एरियात वाघाचे रडणार मिशी कापना चालेल लक्षात चालेल लक्षात घे. बुवा झाले घालून माळा पैशाने दिसला तुला उगून त्याचा विसरची सलगुण मोलाचा. सुगंधगी घेऊन फोटो डोळ्यांनी पाहिलं रुपये का बाईचं, डोळ्यांनी पाहिलं रुपये का मागराचं, डोळ्यांनी पाहिलं
घरची कथा कानाला ऐकली दुसऱ्याच्या घरची कथा कानाला ऐकली खरं काय म्हणतात बघा थोडं होत परंतु ज्यानं गावा भरती केली खरं काय खोट एकलेच नाही करू नको तारी हो पुण्यवान शेवटचं धरण आहे अवदसा जीव मोठी कैलाशी या शरीरात अवदसा जीव मोठी कैलाशी या शरीरात माता करुणी लागले भांडण झाल्या संसारात सांगे परशुराम तुझला सांगे परशुराम तुझला आवर पूजा जीवेला मल्हारवारी मोठी द्यावी बहू नाहीतर देवा देवा गडजे दुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा फरकला दूर मोठी द्यावी भरू नाहीतर देवा देवा मिला दूर सांगे परशुराम तुझला आवर तुझा जीवेला वाघरीचा फूल बोल तुझा भांगली नाकडोळ कान वाघरीचा फूल बोल तुझा भांगली विश्वाचा विश्राम रे सोने मला 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 स्वामींची पालकी गाडी पालकीत शोभाते गोरी राजा भाऊ सत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट जाओ सत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट जाओ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
रंगदेवते माते तुझा हैसरला जागेवाल्या तुझा धन्यवाद. सानी